राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या या संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण शासनाने केलेले मंजूर पीक विमा तसेच कर्जमाफीविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण यामध्ये बघूया। यामध्ये पहिली बातमी आहे, मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली। मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल होत आहे आणि तो 8 ते 10 दिवस आधीच लवकर येणार आहे। भारताने भाताच्या 2 जाती बनवल्या। 130 दिवसात तयार होणार पीक उत्पन्न 30% वाढणार। राज्याचे आणि देशाच्या कृषी मंत्र्यांनी यास दुजोरा दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह पिकांचे व सौर ऊर्जा पॅनलचे प्रचंड नुकसान। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी 6 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं दिसत आहे। बोगस बियाणे खत लिंकिंगला तात्काळ आळा घाला। आमदार सावरकर शेतकऱ्यांच्या सन्मान आणि महत्त्वाच्या या मीटिंगविषयी त्यांनी यामध्ये बोलताना आवाहन केले। तूर खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी। राज्यातील तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीसाठी 15 दिवसाची मागणी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्याचं दिसत आहे। एआयच्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो असे माजी अध्यक्ष देवजानी घोष यांनी विश्वास व्यक्त केला। खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी। मंत्री शंभूराज देसाई यांची सूचना। तसेच भारतीय हवामान विभागाने 103% पाऊस होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी। सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड तसेच बँकांकडून शेतकऱ्यांना कृषी दरात योग्य असं कर्ज मिळणार। आले पिकास गाडीला 7,000 रुपये, गाडीमागे 2,000 रुपयांनी घट। काढणीकडे कल वाढला, त्यामुळे आता सध्या 2,000 रुपयांनी घट जरी झाली असली तरी काढणीकडे अनेकांचा कल वाढलेला आहे। आमच्या अटींवर आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती। तर आदमपूर हवाई तळाला भेट, नरेंद्र मोदी यांचं क्रेडिट। अमेरिकेने घ्यायच्या सूचनेवर नरेंद्र मोदी यांनी टीका केली। सिंधुदुर्गात फणसाला प्रति नगाला 300 ते 350 रुपये दर। सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यात फणस हंगामाचा प्रारंभ झाला असून 300 ते 350 रुपये दर मिळत आहे, त्यामुळे फणसाला मोठी ग्राहकांकडून मागणी मिळत आहे। व्यापाऱ्यांनी पाडले केळी दर, खानदेशात केळी दरात मागील काही दिवसात घसरण झालेली आहे। व्यापाऱ्यांनी एकीकडून दर पाडले असून 1,000 ते 1,200 ते 1,600 रुपये प्रति क्विंटल या दरातही केळीची खरेदी केलेली जात आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा डाळिंब शेतीतही वापर, सर्कलवाडी येथे डॉक्टर युगंधर सरकाळे यांचा प्रयोग। कृत्रिम बुद्धिमत्तेने डाळिंब तसेच अनेक महत्त्वाच्या बागासुद्धा घेता येणार, युगंधर सरकाळे यांची माहिती। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन घडामोडी आपणास बघायला मिळतील। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।